हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर चला आज आपण ट्रेकिंगला जाणार आहोत. आम्ही निघालोत, आमच्यासोबत तुम्हीसुद्धा कनेक्ट राहणार आहात. तर सह्याद्री पर्वतरांगेमधील हा महत्त्वाचा डोंगर आहे. रतनगड व हरिश्चंद्रगड यांच्यामध्ये जी बालाघाट रांग येते त्यामध्ये हा डोंगर जो आहे तो गणला गेलेला आहे आणि त्यालाच आजा पर्वत किंवा आजोबा पर्वत असं म्हणतात. तर हे नाव कसं पडलं हे ऐकायचं असेल तर ही व्हिडिओ पूर्ण पाहावी लागणार आहे. तर आमचा प्रवास इथनं सुरू झालेला आहे, म्हणजे शहापूर ते डोळखाम आणि तिथून पुढे आजा पर्वत किंवा आजोबा पर्वत. रस्त्यात त्यांना गाडीसुद्धा मस्त अशी धुवून घेतलेली आहे, कारण की खूप धूळ उडलेली होती. तर गाडी वगैरे स्वच्छ करून झाल्यानंतर आम्ही पोहोचलो डोहळे पाड्याला. निलेश डोहळे सर आहेत, माझ्या मिस्टरांच्या सोबतच शिक्षक आहेत ते सुद्धा. तर त्यांच्या घरी गेलो. छान असतं, सगळ्यांनी गरमागरम अगदी नाश्ता केला, चहाचा आस्वादसुद्धा घेतला. पोट भरून खाल्ल्यानंतर मग पुढे प्रवासाला निघालो, कारण की त्या दिवशी होती चतुर्थी, सगळ्यांचा उपवास होता. आणि हे पहा, आतुरता होती ती फक्त आजा पर्वताच्या पायथ्याशी जाण्याची आणि तिथून पुढे वर चालत चढण्याची. या टोकाला नाही जा, पण या इकडे दिसतोय का तुला टोक? या टोकाला पण येणार आहेत वरून. एवढ्या वर ते नाही, या मधला. तुला एवढाच तर नाही. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत आणि काय सांगू तो आनंद. गाड्या वगैरे पार्क केल्या, त्यानंतर इथे बघा सगळीकडे माकडे होती खाली आणि त्यांनी केळी पाहिली आमच्या हातामध्ये आणि ते सगळे एकदम एकजुटीने धावत आली. पुन्हा मग यांना केळी गाडीमध्ये नेऊन ठेवावी लागली होती आणि मुलांचं चाललंय आपला कचरा आपण सोबत घेऊन जायचा, घरी जाताना इथे तिथे टाकायचं नाही. हे बघा माकडं आलेत बघा. शेवटी त्यांना काढून दिली काही केळी आणि बाकीची ह्यांनी गाडीमध्ये ठेवली. तयार आहात का सगळेजण? आमची टीम सज्ज झालेली आहे आजोबा पर्वत चढण्यासाठी. आजा पर्वताला आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आता आमचा प्रवास जो सुरू झालेला आहे तो आजा पर्वतावरती चढण्याचा. तर चला आता तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते मी. काय बोलतात त्याला, ती पहिली ट्रेक आहे आज बायको जोडीची. बलजबरी आणली तिला. असं बघूया आता किती चालते. चालल्यानंतर आता लगेच रस्ता दुसरी दिसत ट्रेक नाही. मोठी असणार आहे. खडतर प्रवास आणि खडतर वाट होती, खतरनाक असं. अक्षरशः दम लागलेला आहे. तुम्ही आवाज ऐका आणि कनेक्ट राहा असेच व्हिडिओमध्ये. व्हिडिओ येणं थोडीशी घाईघाईत केलेली आहे, कारण खूप मोठा मग व्लॉग होतो. तर मग बघणारे पण कंटाळतात, सगळ्यांनाच आवडतो असं नाही ना. त्यामुळे थोडेसे काही ठिकाणी अशी फास्टमध्ये घेतलेली आहे, तर समजून घ्या. आणि हे बघा, एवढे सगळेच गेलेलो नव्हतो. थोडं वर चढल्यानंतर आहे ना मुलांना त्रास व्हायला लागला. मग त्यांना घेऊन मलपेकर दादा जे आहेत ते खाली पायथ्याशी गेले पुन्हा आणि ते तिथेच थांबले. आणि हे बघा, मी मुद्दाम हा वाटेचा थोडासा व्हिडिओ घेतलेला आहे की खडतर प्रवास आहे. ज्याला कोणाला जायची इच्छा असेल, ज्यांना आवडत असेल ट्रेकिंग, तर त्यांच्यासाठी हे अगोदरच कसं पाहून माणूस तेवढी तयारी करतो मनाची. तर ही अशी व्हिडिओ होती आणि अजून खूप काही गोष्टी आहेत त्या पुढच्या व्लॉगमध्ये येतील. मला जेवढं शक्य झालं तेवढं मी ह्यामध्ये दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक नक्की करा, कमेंट करा आणि नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका.